ठाण्यातील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत। आता आपण ठाण्यामध्ये आहोत, ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतात। आपल्या सोबत या ठिकाणी विद्यार्थी आहेत। दादा कुठून आलायस, काय सांगशील? मी आलोय भांडुपवरून दादा। आज या ठिकाणी विद्यार्थी एकवटलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी होते, त्यांचा राजीनामा मागितला, तर तुझी काय भूमिका आहे? निश्चित दादा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कारण कित्येक पोरांचं नुकसान आज होते। 20 ते 25 पोरांनी आत्महत्या केली। जंतर मंतरला पोरांवरती लाठीचार्ज झाला आणि त्यांचा आम्ही इस्तिफा घेतल्याशिवाय आज जाणार नाहीये। तुम्ही दिल्लीला सुद्धा गेलेला होता, दिल्लीला देखील आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। ज्या वेळेला लाठीचार्ज झाला तेव्हा तुम्ही तिथे होता, तो काय अनुभव होता? दादा, तो अनुभव असा होता की त्यांनी एवढ्या अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण केली, एवढ्या अमानुषपणे कोणच करत नाही। मुलांची डोकी फोडली, त्यांच्या अंगावर कित्येक साऱ्या मुलांच्या मुलींच्या अंगावर सुद्धा उघड उमटले त्याचे पूर्ण दादा, पुन्हा रक्ताबंबाळ झालेला मुली होते। अरे विरोध करतो अशा सरकारचा आणि तिकडल्या मुली झाल्या लोकांचा। लोकशाही कुठेतरी आता धोक्यात आलेली आहे, संपत चाललेली आहे, काय वाटतंय? खूपच दादा लोकशाही ना धोक्यात आलेली आहे, पण आपली ही जनता, आपली जे पोरं आहे ना, त्याचा एकदम विरोध करतात याचा सरकारचा। तुम्ही कोणतं गीत मगापासून सादर करताय आम्हाला? दादा, मी जे गीत सादर करतोय धिक्कार असा सरकारचा, सरकार जे घोटाळा करते, जे पेपर लिखते झाली सरकारने जे घोटाळा केले, त्याच्यावर मी गीत सादर करतोय। एक झलक। आंखों पर पट्टी पड़े, आंखों पर पट्टी पड़े, अनपढ़िए नेता खड़े, अनपढ़िए नेता खड़े। अरे स्कूल कॉलेज तो बनाए बढ़िया, शिक्षा किधर है वो? स्कूल कॉलेज तो बनाए बढ़िया, शिक्षा किधर है वो? अरे झूठ बोल कर जीत गया वो नेता किधर है वो? झूठ बोल कर जीत गया वो नेता किधर है वो? नक्कीच हा आपण या ठिकाणी तरुणाईचा उद्रेक पाहतो। या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने तरुणाई आपल्याला मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आणि आपले विचार व्यक्त करताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने या ठिकाणी बॅनरबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केलेली आहे, बॅनरबाजी केलेली आहे। सर्वांचं एकच मागणं आहे की धर्मेंद्र प्रधान, आता तरी तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। चला चला गाईस, चला। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। तो पाऊस जरी असला तरी मात्र मुलांच्या मनामधील राग आहे, त्या रागाची आग शांत होण्याचं नाव घेत नाहीये। भर पावसामध्ये मुलं भिजत या ठिकाणी त्याच रागात या ठिकाणी सरकारचा निषेध करतायत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, काय भूमिका आहे तुम्ही या ठिकाणी आहात? हे फेम साठी नाहीये ऍक्च्युली, हा खूप चाललंय मोदी मीडिया वगैरे पण की फेम साठी येत आहेत, आर्टिस्ट येतात फेम साठी जंतर मंतरला वगैरे, पण दिस इज फॉर जस्टिस। ओके, स्टुडंट्स पागल नव्हते ज्यांनी सुसाईड केलं, स्टुडंट्स पागल नाहीयेत जे पावसात पण जंतर मंतरच्या ग्राउंडवर बसलेत, लहान मुलं पागल नाहीयेत की ते त्यांच्या फ्युचर साठी जंतर मंतरला बसून प्रोटेस्ट करतायत। हे फक्त एक लास्ट आणि कामली वॉर्निंग आहे गव्हर्नमेंटला की दिस इज नॉट गोइंग टू एंड। ओके, दिस इज नॉट गोइंग टू एंड। जोपर्यंत आम्हाला जस्टिस भेटत नाही, एकदा इथं प्रोटेस्ट सुरू असणार, नाहीतर दुसरा नेपाळ ट्रीटमेंट साठी रेडी राहा, कारण की इथं युथ तयार आहेत, जीव घालवायला पण तयार आहेत आणि लढायला पण तयार आहेत। तुमची चॉईस की तुम्हाला कॉपरेट करायचं आहे का आमच्याशी काय लढाई करायची है। थैंक यू। हमने वैसे तो 10th में पढ़े थे कि इंडिया के पास जो है वो लार्जेस्ट यूनिटी है और यहाँ पे लार्जेस्ट डेमोक्रेसी होती है, लेकिन ये कैसी डेमोक्रेसी है जहाँ पे पेपर लीक हो जाता है, और अगर बच्चा बोल रहा है कि उसके पेपर लीक हो रहे हैं, रीनीट होता है, रीनीट भी लीक हो जाता है। नेता लोग जो है वो अपने आसपास के लोगों को पेपर बांट देते हैं, और उसके बाद जब हम पूरी रात पढ़ के पेपर देते हैं, हमारे को मेहनत का कुछ फल मिलता ही नहीं है। उसके बाद में जब हम बोलते हैं कि हम डेमोक्रेसी कंट्री में रहते हैं, तो ये कौन सी डेमोक्रेसी है? ये तो डिक्टेटरशिप चल रही है जहाँ पे जो वो बोलेगा वही होगा। हम हमारे हिसाब से कुछ नहीं कर सकते। अगर हम बोलते हैं, हम अपनी आवाज उठाते हैं, तो हमारे पास लाठी बरसाई जाती है, हमारे को जेल में डाल दिया जाता है। हम किसके पास अपनी आवाज लेके जाएंगे? मेरा एक ही सवाल है, अगर हमारे कंट्री का डेमोक्रेसी इतना अच्छा है तो आपके बेटा बेटी इंडिया में क्यों नहीं पढ़ रहे? क्या हमारे इंडिया में लॉ नहीं पढ़ाया जाता? आपकी बेटी लॉ पढ़ने के लिए बाहर की कंट्री में क्यों जा रही है? लंदन यूएसए में क्यों जा रही है? क्या इंडिया में पढ़ाई का अच्छा सिस्टम नहीं है?
खुद अपनी बेटी को वहाँ पे पढ़ा रहे हैं, यहाँ पे पढ़ाओ। अगर आपने बोला है कि हमारा इंडिया का एजुकेशन सिस्टम अच्छा है तो यहाँ पे पढ़ाओ, मेरा सवाल है आपसे। या ठिकाणी काही पालक देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारूया. तुम्ही देखील विद्यार्थ्यांच्या इथे नाही, विद्यार्थ्यांच्या इथे तुम्ही आलेला आहात, तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी करतात ते कसं? नाही, बरोबरच आहे, विद्यार्थी करतात ते. आणि जे 20 लोकांचं जे झालेलं आहे आणि आत्महत्या केलेली आहे हे खूप चुकीचं आहे. आणि धर्मेंद्र भेंडे लोकांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. ही जनता, ही मुलं की ते आमचीच आहेत, सगळी जे गेलेले आहेत ते आमचीच आहेत मुलं. त्याचा धर्मेंद्र यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच आपण बघतोय की ठाण्याच्या ह्या पावसामध्ये भिजत या ठिकाणी आपला राग मुलं व्यक्त करतात. आपल्या मनातील जी आग आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि हे आंदोलन असंच मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळते. जिंदाबाद 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 जिंदाबाद. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. हे आंदोलन उत्स्फूर्तपणे जे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी इकडे आज हजर आहेत. दिल्लीला जंतर मंतरवर काय चाललंय, काय तमाशा घातलाय हे गेले काही दिवस आपण टीव्हीवर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पाहतो आहे. मी स्वतः जंतर मंतरवरती गेलो होतो, मी त्या पाठिंबा द्यायला त्या मोर्चात चाललो होतो, त्या मार्च मध्ये होतो. माझ्या डोळ्यासमोर लाठी हल्ला झालेला आहे, माझ्या डोळ्यासमोर कपडे फाटलेले, माझ्या डोळ्यासमोर लोखंडाचे खिळे लावलेल्या काठ्यांनी डोकी फोडलेली मी बघितलेली आहेत. हा सगळा उद्वेग हा मनात साठलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहे. मला सगळ्या देशातल्या या कॉक्रोच आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की या देशात कोणी न बोलणारे लोक शेवटी हे बोलायला लागले आणि एक मोठा पब्लिक क्राय उभा राहिलाय. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला पाहिजे ते आहेच हो, पण माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या एक विनंती आहे की हा आवाज दबू देऊ नका. आम्ही तो दबू देणार नाही. काही स्टुडंट सांगतात नेपाळ बांगलादेश सारखं आपल्याकडे होणार आहे का? नेपाळ आणि बांगलादेश मध्ये काय झालं आणि कसं झालं, काय झालं याच्या मागे जाण्याची गरज नाही. आज हे सगळे स्टुडंट एक साधी मागणी करतायत. गेल्या 7 वर्षात तुम्ही जर अभ्यास केला तर 65 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. ही आपली शिक्षण व्यवस्था आहे का? माझं म्हणणं आहे की आता 2 पार्ट्या पडल्यात. एक भक्त म्हणतात की असं आहे तसं आहे, पैसे घेतले, अमुक घेतले. माझं सिंपल साधं म्हणणं आहे, ज्या पोरांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे त्यासाठी त्याची जबाबदारी घेऊन एका शिक्षण मंत्र्यांनी जर राजीनामा दिला असता तर एवढं घडलं नसतं. मला असं वाटतं ही क्रांतिकारक मुलं ही जी काही पुढे आलेली आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. जंतर मध्ये दीपक केसरीचे बरोबर फक्त स्टुडंट होते, आता पॉलिटिशियन आले, आता सत्ता पक्षवाले म्हणतात. अरे काय हरकत आहे? एक देशाच्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचं भवितव्य जर याच्या विषयी कोण भांडत असेल तर त्याच्या मागे विरोधी पक्ष काय? मी तर भाजपच्या लोकांना पण म्हणतो, जे पालक आहेत मी त्यांना सुद्धा म्हणतो की ज्यांचे मुलं स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा याच्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे. मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत. तर मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल या मुलांमध्ये काय चीड आहे. हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे, म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही. तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत. मी खात्रीने सांगतो जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल. आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे ते अजून तीव्र होईल. सुरुवातीला ज्या वेळेला
जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं. पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे. तो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल. पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जो कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल. अहो ह्या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते त्यावेळेला हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते. आणि बरं जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल. त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार. त्यामुळे तुमची मजुरी आता बंद झाली पाहिजे. याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते. याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील. सो ती एक नैतिक जबाबदारी असते. जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी झेंझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल एवढं नक्की. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे मोर्चा कशा प्रकारचा असणार आहे ठाणे जिल्ह्यात? मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा मोर्चा असेल. अपेक्षाच्या पलीकडे महाराष्ट्रातला सगळ्यात आतापर्यंतच्या इतिहासातला हा मोर्चा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि या तरुणांना तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, हे घाबरणारी पोरं नाहीत. काल त्या एका मुलीनं पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहिली आणि जेवढी पोरं त्या व्हॅन मध्ये होती त्या सगळ्यांना बाहेर सोडावं लागलं पोलिसांना. एक वेळ येईल यातली अनेक मुलं तर पोलिसांची मुलं आहेत. आंदोलनाला येणारी अनेक मुलं ही पोलिसांची देखील मुलं आहेत, राजकीय नेत्यांची देखील मुलं आहेत. आज पोरं घरात ऐकत नाहीयेत, ही मुलं उद्या रस्त्यावर देखील ऐकणार नाहीत. त्यामुळे आत्ताच सरकारच्या हातात आहे की सरकार पडायच्या आधी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा नाही तर उद्या भारी पडेल. तरी सुद्धा पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती मोठ्या संख्येने लाठीचार्ज केला जातो. मला असं वाटतं की हे काही ठिकाणी सुरू आहे, पण जिथं आमच्या निदर्शनात येईल आणि आम्ही जिथं उपस्थित असू अशा ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील, सरकार सहित. शिक्षण या एका गोष्टीसाठी आज आपण आंदोलन आपल्या भारताचं पॉप्युलेशन घेतलं तर त्यांची सगळ्यात जास्त संख्या आहे आणि तरी देखील आपलं सरकार आपल्याला इग्नोर करत आहे. तर याच्यावर आपण जे आंदोलन केलेलं आहे ते काही भागाभागात केलं पाहिजे. ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जे आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्या आंदोलनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. काल मनसेचे ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं आणि त्यानुसार आता या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले. विद्यार्थ्यांच्या मनातील जो राग होता तो विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर व्यक्त केला. आता अविनाश जाधव यांनी देखील आपलं मत आमच्या समोर मांडलेलं आहे. त्याचबरोबर येत्या 26 तारखेला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून मुंबईमध्ये मोठ्या संख्येने एक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची देखील तयारी कशी असणार आहे आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने युवक हजर राहणार आहेत हे देखील अविनाश जाधव यांनी सांगितले. मात्र हा जो युवकांच्या मनातील राग आहे तो राग जेनजींच्या मनामधील जो राग आहे तो राग तेव्हा शांत होईल ज्या वेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल. नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांचा जेव्हा राजीनामा घेतील तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी असलेले जे युवक आहेत, या ठिकाणी असलेली जी तरुणाई आहे, जी जेनजी आहे, त्यांना कुठेतरी त्यांच्या मागणीला यश मिळेल आणि तेव्हाच कुठेतरी त्यांचा राग शांत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोहम सह मी सिद्धेश, बित्तम बातमी ठाणे.